गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी महायुग पीठे रेवी मृत्यं परम पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागत तिष्ठं तमानद कंदं परब्रह्मलिंगं भजे करो प्रथम नमन दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देवनिवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि गोकुळवासीयांना नेमक्या कोणत्या सुखाची प्राप्ती झाली तो वर्णन करणारा कालापर प्रकरणातला अभंग विठाल पैकी सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्याचबरोबर श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मारुती व गणपती मंदिरावरती कलशारोहण सोहळा आणि त्यानिमित्तानं संगीत श्रीराम कथेचं आयोजन आणि त्यातली आजची कालेची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्या वाटेला देण्यात आली सर्वांना मनापासून धन्यवाद पैकी मृदंगाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत त्या आदरणीय मृदंग सम्राट मृदंग वैभव करंजी महाराज भानुसे त्याचबरोबर आदरणीय मृदंग सम्राट मृदंग वैभव कैलासजी महाराज बोचरे एकदा दोघांसाठी जोरदार टाळी द्या पैकी समाधानजी महाराज लहाने त्याचबरोबर नवनाथजी महाराज गाडेकर एकदा दोघांसाठी जोरदार टाळी द्या त्याचबरोबर गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत त्या आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट हरिभक्ती पारायण विष्णू महाराज बोचरे हरिभक्ती पारायण गणेशजी महाराज देवकर आणि हरिभक्ती पारायण सोपनजी महाराज जाधव एकदा तिघांसाठी जोरदार टाळी द्या त्याचबरोबर माझ्या समेत आलेले गायनाचार्य आदरणीय हरिभक्ती पारायण माऊली महाराज गदादे त्याचबरोबर मृदंग सम्राट आदरणीय प्रमोदजी महाराज पालवे त्याचबरोबर स्वप्नांजी महाराज गाडेकर एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळी द्या ज्यांच्या मुखातून आपण कथा ऐकताय ते शिवानंदजी महाराज फुके त्याचबरोबर दोन्ही चोपदार गाडेकर आणि शिंदे पैकी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं सगळे ज्येष्ठ मंडळी माझ्या मागं सगळे ज्येष्ठ टाळकरी उभा आहेत एकदा यांच्यासाठी जरा जोरदार टाळी वाजवा कारण आज त्यांना त्यांचा पगार आपण देईल का नाही माहीत नाही पण टाळी तरी द्यायला पाहिजे ना
मग एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी द्या. त्याचबरोबर संवादिनीवरती जे गोड साथ करतायत ते बाबा, मंचावरती विराजमान असलेली वारकरी संप्रदायातील सगळी दिग्गज मंडळी, सर्वांच्या चरणावरती विनम्र नतमस्तक. पुढे जे शूटिंग करतायत त्यांनाही धन्यवाद. त्याचा विनोदाचा भाग सोडून द्या. पण ज्यांची गोड साऊंड सिस्टम आपल्या भागात आहे त्याला बघितलं की मला जरा बरं वाटलं. मी आल्याला विचारलं, मला तेवच आहे का भाऊ आपला आहे का गडी? म्हणलं पीर बावड्यात होता तेवच आहे. म्हणलं मग काही टेन्शन नाही, करत असते गोड. हरिओम साऊंड सिस्टम पीर बावड्या. एकदा जरा जोरदार टाळी त्याच्यासाठी द्या. कारण मागच्या 1 महिन्या 2 महिन्यापूर्वी त्यांच्या गावामध्ये आलो होतो कीर्तनाला. माझ्या पुढे बसलेली सगळी वयानं ज्ञानानं अधिकाराने सगळी ज्येष्ठ म्हणजे सर्वांच्या चरणावरती विनम्र नतमस्तक होतो. माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि अभंगात जगद्गुरु तुकोबराय गोकुळवासींना झालेल्या सुखाचं वर्णन करत आहेत. तसं पाहायला गेलं तर बसलेले सुख आणि संसार हा विरोधाभास आहे. ज्या संसाराचं वर्णन आतापर्यंत करताना संतांनी दुःख बांधपडी आहे, हा संसार सुखाचा विचार नाही कोठे किंवा ठाऊकच आहे. संसार दुःखाचा, संसार दुःखामुळं चहूकडे इंगळ टाळकरी. ज्या संसाराचं वर्णन संतांनी दुःखच देणारा संसार आहे असं केलंय, तेच संत एकीकडे म्हणतात त्या गोकुळात जे संसार करणारे लोक आहेत का त्यांना सुखाची प्राप्ती झाली आहे. बरं, ते सुख एवढं तेवढं नाही, ज्या सुखाला अंतही नाही आणि ज्या सुखाला पार आहे, म्हणजे शाश्वत सुखाची प्राप्ती आज गोकुळवासींना झाली. पण कारणही तसंच आहे, सुखरूपाईसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारखा. सर्व सुखाचे आगर बापरकमध्ये, सर्व सुखाचे आगर जनी मने शरंद्र, सर्व सुखाचे आगर मने नर हरी सोनार. किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा, ते विना जीवा सुख नव्हे. जो सुख देणारा भगवंत आहे तो आज गोकुळात अवतीर्ण झालाय. बाळकृष्ण नंदा घरी, परिणाम गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेख. बाळकृष्ण नंदा घरी सगळे आनंदलेत, आनंदल्या नर नारी. बरं महाराज, हे सगळं दिसतंय तुम्हाला कशावरून? प्रत्येकाच्या दारात साडा साळवण गुरिया तोरणे, करती कथा गाती गाणे. पण कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आणि शेवटी तुकोबराय म्हणतात, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. प्रत्येक अवतारात देव जिथं आला तिथं आम्ही सुद्धा आलो. प्रत्येक अवतारात भगवंताचं आम्ही ते गोंड स्वरूप बघितलं. याही अवतारात त्या भगवंताचं मनमोहक रूप आम्ही बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर त्या गोविंदानं माझं मन वेधून घेतलं. तुका मने छंदे मन मोहिले किंवा मन वेधिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. अशा काहीशा अशाचा 4 चरणाचा अभंग विढाला. माझ्या हातात मोजून 1 तास आहे. कंप्लीट माझ्या नियोजित वेळेमध्ये मी कीर्तन संपवणार आहे. पण 1 तासामध्ये मी भगवान श्रीकृष्ण सोडून एकही मिनिट बाजूचा विषय मांडणार नाही. अख्ख्या कीर्तनामध्ये माझ्या भक्त भगवान श्रीकृष्णच असतील, कारण आज निमित्त त्याचे मी निमित्तानं बोलणार आहे. त्यामुळं ऐकून जा. गोकुळात सुखाला झालेल्या वर्णन सुखाचं करतायत. तत्पूर्वी आज काल्याचं कीर्तन आहे. तुम्ही नेहमी ऐकत आला, मी त्यात वेळ घालवणार नाही. काला म्हणलं की सप्ताह संपला हे विशेषत्वानं आपल्याला सांगावं लागत नाही. काला झाला की सप्त्याची परिपूर्णता झाली. जसं मंदिराच्या बांधकामात कलशू. सरपंच, मंदिराचं बांधकाम कधी पूर्ण झालं म्हणता येईल? ज्या दिवशी मंदिरावरती कळस बसला. मंदिरावर बसलेली, मंदिरावरती कळस बसत नाही तोपर्यंत तुम्ही किती बी इटा मांडा काढा काही फरक पडत. पण ज्या दिवशी कळस बसला परत इटाला हात लावता येत नाही. जसं मंदिराच्या बांधकामात कळशू. हे पटत नसल तर नदीचं वाहन कुठपर्यंत आहे? एकदा वर्गात एका शिक्षकानं पोरांना प्रश्न विचारला, ए पोरांनो, भीमा नदी कुठे उगम पावली रे? बाबा, ज्याला कधीच उत्तर येत नव्हतं तेव्हा जरा हात वर करायला लागला. आणि गुरुजीला बी आनंद झाला. अरे, कधीच ज्याला उत्तर येत नाही तो आज उत्तर देतोय म्हणलं त्याला उठवाय पाहिजे. गुरुजीने त्याला सांगितलं, ए बाळ्या उठ रे, तू सांग तू. आता ज्याला कधीच उत्तर येत नाही त्याला उत्तर येत असल्यावर त्याचा बी आनंद गगनात मावल का? ते असं खाली नाही उभं राहिलं, बेंचवर जाऊन उभं राहिलो. गुरुजी सांगू का मी? तू म्हणला सांग. म्हणला भीमाशंकरला उगम पावली. पाठ केलं तर त्यांनी. म्हणलं भीमाशंकर मधून आली कुठं? म्हणलं आली पुण्यात. गुरुजीनं पुढे प्रश्न विचारला, पुण्यातून आली कुठं? आली म्हणला दौंडला. दौंडमधून आली कुठं? आली म्हणला अष्टविनायकपैकी एक सिद्धटेक, ते सिद्धटेकला. सिद्धटेकमधून आली कुठं? गेली म्हणला विकास महाराजांच्या गणेशवाडीला. गणेशवाडीतून गेली कुठं? गेली म्हणला पलीकडे भिगवणला. सोलापूर जिल्ह्यात गेली. आता बरं, भिगवणमधून गेली कुठं? गेली म्हणला टिंबुर्णीत उजनीच्या धरणात. उजनीच्या धरणातून गेली कुठं? गेली म्हणला पंढरपूरला, झाली चंद्रभागा. पंढरपुरातून गेली कुठं?
गेली म्हणलं कर्नाटकमध्ये हळूहळू वाहत. कर्नाटकमधून गेली कुठं? आता पोरग काय जरा आगावाच्या महिन्यात जन्माला आलतं आणि गुरुजी बी काही थांबणाऱ्यातलं नव्हतं. गुरुजीने बी आज त्याची परीक्षा घ्यायची ठरवलं होतं. गुरुजी म्हणले बघू ह्याचा दम तरी कुठपर्यंत चालतोय. गुरुजीने एक प्रश्न विचारला, होय बाळ्या कर्नाटकातल्या पुढं गेली कुठं? म्हणला गुरुजी समुद्रात गेली, समुद्रात. बरं बाळ्या होय समुद्राच्या पुढे गेली कुठं? पोरग म्हणलं गुरुजी काय ऐकणाऱ्यातलं दिसत नाही. गुरुजीला शेवटच्या उत्तरात गपगार करायला पाहिजे. पोरग म्हणलं गुरुजी गेली तुमच्या डोंबल्यात. म्हणजे एकदा नदी का समुद्राला मिळाली. अवघ्या झाल्यावर अवघ्या झाल्यावर अतिशय गोड प्रमाण दिलं. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. एकदा का नदी समुद्राला मिळाली की वाहन थांबलं. तसं काला झाला की सप्ताह संपला. सप्ताह हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे आणि हा प्रसाद आहे आज. पण प्रसाद देणारा कोण आहे? भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरी नाथ. मग हा पहिला काला झाला कुठं? यमुनेच्या तीरावरती भगवान श्रीकृष्ण गोपाळनं केला पहिला काला. दुसरा काला झाला एकच टाळी झाली चंद्रभागे बालवंती. माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाह्या वाटी. आणि आज तिसरा काला जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. या न्यायानं प्रत्येक गावामध्ये अखंड हरिनाम सप्त्याच्या निमित्तानं आपल्याला सेवन करायला मिळतोय. विठाला चला. ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती अधर्म माजत असतो त्या त्यावेळेस स्वस्वरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री आहे तो हे सांगत असे. ए देवा पृथ्वीवरती अधर्म होतंय, तुझं भजन कुठं होत नाही, तुझं यज्ञ याग कुठं होत नाही. देवा तुला अवतार घ्यावा लागेल. त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगावं देवकीच्या पोटी येईल भगवान. देवकीच्या पोटी भगवान येतील आणि सगळ्याचं रक्षण करतील. आणि परिस्थिती सुरू झाली आहे. इकडं कंसानं आपली देवकी नावाची बहीण आपला लहानपणीचा मित्र वसुदेवाला द्यायचं ठरवलंय. आणि आता लग्नाचा दिवस उजाडणार आहे. पण लग्नाच्या दिवशीचा आदला दिवस आहे. मला बसलेले सांगा लग्नाच्या दिवशीच्या आदल्या दिवशी आपल्याकडे काय कार्यक्रम असतो? हळदी. पण हळदीच्या बी आधी एक कार्यक्रम असतो. देव ब्राह्मण म्हणजे गावातले देव करायचे, बरोबर ना? देव ब्राह्मण ना. हा म्हणजे गावातले देव काय करायचे? सगळ्या देवाच्या पाया पडायचा. आता इकडं कंस आहे, राजा आहे आणि राजाच्या बहिणीचा गाव देव आहे. काही परिस्थिती असेल. बरं स्वतः कंसाने रथ सज्ज केलाय, घोडे झुपलेत, रथावरती लगाम घेऊन कंस हाकायला रक्त उभा आहे आणि वसुदेव आणि देवकी बाजूला बसले. तेवढ्यात अशी गावाच्या चौकात वरात आली आणि तेवढ्यात आकाशात विजांचा कडकड झाला. आणि आकाशाच्या वाणीनं सांगितलं, आकाशाची वाणी सांग तसे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. ए कंस ऐक, ज्या बहिणीची तू एवढ्या थाटामाटात मिरवणूक काढतोय त्याच बहिणीच्या पोटी 8वा पोरगा जन्माला येणार आहे आणि तो तुला मारणार आहे. ए पुरुष मंडळी मला सांगा, आपल्याला जर कळलं आपल्या बहिणीचा पोरगा आपल्याला मारणार आहे तर तुमच्यापैकी कुठला भाव असाय जो बहिणीला पैठणी घेईन? मला बरं वाटले तुझं पोरग मला मारणार आहे, निमांत झालो मी. हाय का असा? आपण माणसं घेणार नाही, तेव्हा तर राक्षस त्यानं काय केलं असेल ऐकायचंय. घेऊन या खणग
वसुदेव वसुदेव वा 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 टाळी द्या जरा एकदा. घेऊन या खडग मारा या धावला हात तो दरीला वसुदेव. वसुदेवानं हात पकडल्यानं सांगितलं ए कंसा बिघडला काय म्हणला का मारतोय काय नाही म्हणला हिच्या पोटी जन्माला येणार पोरग. ए राहू द्या नको नको नाही रडन ती त्रास दिली तर राहू द्या असू द्या सवय नसते लहान मुलांना. ए कंसा अरे बिघडला काय का मारतो बहिणीला. बहिणीला मारणं म्हणजे ब्रह्महत्येचं पातक आहे. अहो हिच्यापासून जन्माला येणार मला पोरग मारणार. कोण पोरग काही पोरग. मग म्हणलं कशाला टेन्शन घेतो जेलमध्ये टाक ना आम्हाला. आणि पहिला गडी बरं का जेलमध्ये टाक म्हणलेला नाही तर सगळं गडी जेल फोडून बाहेर कधी निघता येईल ह्याचाच प्रयत्न करीत असतात. जेलमध्ये टाकलं हा म्हणता देवकीला दिवस गेले. पहिलं बाळ जन्माला आलं पहिलं बाळ त्या कंसानं हातात घेतलं आणि कंसानं पहिल्या बाळाला बघितलं आणि प्रेम निर्माण झालं. जसे आपल्याला आपल्या मुलांवरती प्रेम तरी राक्षसांना राक्षसाच्या मुलावरती प्रेमच ना बाबा. त्यानं बघितलं आणि विचार केला माझ्या बहिणीचा पोरग आहे माझा भाचा आहे आणि मला मारणार आहे कितवा ह्यो कितवा आहे पहिला आहे. मग म्हणले पहिल्याचा काय दोष आहे पहिल्याला कशाला मारायचं. प्रेम निर्माण झालं. आणि जरा पुढे जाऊन बोलतो कंस राक्षस होता का देव होता का माणूस. बोला ना कंस राक्षस होता का देव होता का माणूस. ते बघ राक्षस होता. आपण देव आहेत का माणसं आहेत का राक्षस. माणसं आहेत वय. मग बाबा तो कंस राक्षस असून त्याला कळत होतं कमीत कमी पोटातून बाहेर आलेली मारीत होतं. ती पोटातून बाहेर आलेली मारीत होतं. ती बी मारायची विचार कॅन्सल केला पण आपल्यासारखीच काय भेटली खोडील त्यांना. पुण्य सारावया. जरा पुढं वर्णन करू त्याचं. हा त्याचं जाऊ द्या. आपल्याला जर कळालं गर्भात पोरगी या काय म्हणला बुवा. आपल्याला जर कळालं गर्भात पोरगी तर आपण कुठं मारतोय बाहेर आल्यावर का आत. मग आपण राक्षस का. हा बाबा नुसतं राक्षस नाही महाराक्षस महाराक्षस. आणि ती गर्भातली कळी आईला काय गोड पत्र येते जरा बघा. सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. दुनियेचे रंग मला कोण दाबणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईल मी जेव्हा राजाची गराणी गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी. जाईन दूर दूर माझी आई रडणार. जाईन दूर दूर माझे बाबा रडणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. तेवढ्यात नारद मुनी आले. श्रीमन नारायण 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 नारायण. नारद मुनी आले कंसाला जवळ गेले. ए कंसा काय चाललंय काय नाही म्हणले. पहिला पोरगा आहे भाचा आहे पहिला नाही मारायचा आठवा मारणार आहे. म्हणला पहिल्याला मारायचं कॅन्सर. म्हणला ह्याच्यामुळे तुम्हाला राक्षस म्हणतात. म्हणला आकलीच नाहीत. मला थांब म्हणला येणार सोपं जन्माला येणार नाही. येणारा कसा आहे ऐकायचंय का तुम्हाला. द्या थाप. चतुरा तो कसा येणारा चतुरातला चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळ मनी धन्य तुची विठोबा. हे पहिला आठवा होईल का आठवा पहिला होईल सांगता येत नाही. मार पहिला मारला साही मारीत दुराचारी. सातवा योग मायनं रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवले ते बलराम दादा. आणि आता आठव्याची तयारी झाली. हा म्हणतात देवकीला दिवस गेले 7 महिने पूर्ण झाले. पहिला मंडळ आई तुम्हाला आहे आई मला आहे बहीण तुम्हाला आहे बहीण मला आहे.
पण ज्यावेळेस महिला गरोदर असते का, पोटोशी असते का, त्यावेळेस 7 महिन्याच्या पुढं महिलेचा चेहरा आधीपेक्षा जरा अजून तेजस्वी दिसत असतो. म्हणजे तेज येतं तिच्या चेहऱ्यावरती. का माहिती का? कारण त्या पोटातल्या बाळाचं तेज आईच्या चेहऱ्यावरती उमटत असतं. बरं मला सांगा, आपल्या पोटी शिंबडीच पोरं जन्माला येते ना, का देव? शिंबडीच ना. मग शिंबडी पोरं जन्माला येणार म्हणले तरी आईचा चेहरा कसा आहे? तेजस्वी. तर देवकीच्या पोटी जगाचा मालक यायचा आहे. देवकीचा चेहरा कसा असेल? प्रमाण आहे, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. कैलास बाबा कंस तिल 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 तुटायचा. आणि आता हा म्हणता 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. रात्रीच्या 12 वाजल्या आणि बरोबर 12 वाजता 8 वर्षाची भगवान श्रीकृष्णाची मूर्ती प्रगट झाली. गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान. 8 वर्षाची भगवंताची मूर्ती प्रगट झाली. आणि त्या देवकीनं वसुदेवाला सांगितलं, ए देवा, तू जर असं 8 वर्षाचा आमच्या पुढे जन्माला येशील, प्रगट होशील, तर तुला आमचा कोण म्हणेल र? लहान होणार जरा. आई बाबा मी लहानच होणार आहे, पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. तुमचे लाड पूर्ण करा, मला उचला इथून घेऊन नंदाच्या घराला भजने गोकुळाला. गोड बाबा, एक काम करा, तुमचे लाड पूर्ण करा, मला उचला. ए पोरा, अरे बोलणे बोलता वाटे सोपे, पण करणी करता टिंब टिंब कापे रे. अरे बोलायचं सोपं आहे, पण करायचं लय अवघड आहे बाबा. करील तो काय नु हे महाराज परी पाये बीज. तुम्ही फक्त तुमचे लाड पूर्ण करा, उचला. उचला म्हणल्या बरोबर उचलीला कमलापती पायीची बंधने गळते. रक्षपाल झोपी गेले आणि वसुदेवानं भगवंताला टोपलीत घेतलं. बाहेर आले वाड्याच्या आणि बघितलं रात्रीचा प्रहर आहे, पाऊस येतोय. आणि एक पाय घेतला आणि यमुनेच्या पात्रात टाकला. पाणी हळूहळू गुडघ्याला, पाणी हळूहळू कमरेला, पाणी हळूहळू पोटाला, हळूहळू छातीला, आता गळ्याला, आता हनवटीला, आता नाका तोंडात पाणी जायला लागलं. आणि मग त्या वसुदेवानं देवाला हाक मारले, ए कृष्णा ऐक, तू जगाचा बाप आहे, मान्य आहे. म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगात ते चालित आम्हीच. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. चाले हे शरीर कोणाची असते, कोणा बोलवी ते हरिविन. चौथं प्रमाण वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. ए कृष्णा, तू जगाचा बाप आहे, मान्य आहे, पण या अवतारात तरी हा वसुदेव तुझा बाप हे विसरू नको. आणि आज वसुदेव संकटात आहे, तुझा बाप संकटात आहे. मी मेलो तरी मरू दे, मला माझी चिंता नाही, पण कंसानं हा आकार घातलाय, कंस मारायचा आहे. आणि आयांनो, आतापर्यंत लय कौतुक तुमचं टोन भरून प्रत्येक कीर्तनकार, कवितकार, व्याख्याते सगळे शिखरातून आपल्या मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीरावरून पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौके म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय, ऐका. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, होटा मधी हासू जरी कना वाकला. घडीभर तो थांब गड्या
ऐक त्याची दापर लय अवघड हाय गड्यार ओम गाया बापर ओम गाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल मुखी मुखी माया त्याची. मला विषयांतर करायचं नाही पण मी कृष्णाचा बाप सांगतोय म्हणून बापापाशी 1-2 मिनिट आलो पुन्हा जागेवरती येतो. कधी काल्पनिक घटनेवरती मी कीर्तन केलं नाही ते मला जुळतही नाही. मी माझ्या डोळ्यानं बघितलेला बाप या किती जगात प्रेम करतो ऐकून जा. कदाचित आठवला तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामला यूट्यूबला तर तुमच्या लक्षात येईल. अष्टविनायकपैकी एक गणपती बघा मोरगावचा मोरेश्वर नावाचा बारामती जेजुरी रस्त्याला 4 महिन्यापूर्वीची त्या भागातली घटना आहे. बारामतीतून मोरगाव रस्त्याने एक हायवा भरधा वेगाने निघाला होता आणि त्याच रस्त्याने एक बाप आपल्या 2 मुलींना मोटरसायकलवरती घेऊन निघाला होता. एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं आणि त्या बापाची मोटरसायकल हायवाच्या खाली जाते आणि बसलेली इथून खाली त्या बापाचं काही शिल्लक राहत नाही. तुम्ही घटना इंस्टाग्रामला यूट्यूबला बघितली असेल जसं बाजूला चिखलाचे गोळे पडलेले दिसतात का तसं त्या बापाच्या अंगाच्या मांसाचे तुकडे हायवाच्या टायरमधून खाली पडताना दिसत आहेत. कैलास बाबा तरी तो जिवंत होता. एकाच आशेनं डोळ्यात पाणी होतं. अख्ख्या जमलेल्या समुदायाकडे आशेनं बघून एकच सांगत होते ऐका मरणार आहे संपणार आहे जाणार आहे काही क्षणाच्या काही सेकंदाच्या काही मिनिटाच्या पलीकडचं माझं आयुष्य नसणार पण ऐका ना माझ्याकडे बघत बसण्यात वेळ घालू नका. मी मरेल की जगेल याची चिंता करू नका आणि जगून तरी आता करू काय राहिलं काही अंगात. पण माझ्याकडे बघत बसण्यापेक्षा माझ्या 2 मुली कुठं पडल्यात त्या बघा त्यांना उचला त्यांना दवाखान्यात घेऊन जा माझ्या मुलींना जगवा. बाप मेला तरी मरू द्या. मरताना सुद्धा ज्याच्या डोक्यात फक्त आपल्या लेकराचाच विचार असतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. घटना एवढ्यावरती नाही थांबत. आता त्या 2 मुली मरतात तो बाप मरतो त्यांचा अंत्यविधी होतो. हा धक्का सहन न झाल्यामुळं त्या घरातला वृद्ध आजोबा सुद्धा जागेवरती आपला प्राण सोडतो. प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या प्राणार पण याच्या पलीकडे प्रेम दाखवता येत नाही. बापानं आजमानं ती व्याख्या खरी केली. याच्यापेक्षा बापाचं प्रेम काय सांगू. मी जरा येतो तो ही कृष्णा तू जगाचा बाप आहे मान्य आहे पण हा वसुदेव तुझा बाप आहे आणि तुझा बाप आज संकटात आहे. देवा वाचव बाबा. काय होतं काही नाही पाणी नाका तोंडात जायलंय फक्त यमुनेकडे तोंड केलं आणि यमुनेला हाक मारली ओ सासूबाई. आता यमुनेला देव सासूबाई म्हणले याचं कारण आहे बसलेली लक्ष द्या. देवाची बायको कोण आहे ए लक्ष्मी हो कोण आहे. याच्या पुढे जायचं का तुम्ही जायचं का नाही म्हणला ना नव्हतं जात आणि गेला तरी डोक्यावर पदर. आताची सासू फक्त जावायच्या मांडीवच बसायची राहती. बरं आहे का माझ्या बबीला तुझी बबी काय मसन वाट्यात दिली वय गप म्हणत ना तू काय लाज मर्यादा बिर्यादा पाळचीलच का नाही संस्कृती बिंकृती मातीत घातली वय. देवा त्यावेळेस तुम्ही मोठा होता तुमचं तोंड बघता आलं नाही पण आता तो बारीक झालाय ना आता तर बघू शकते ना. एवढंच कारण होय बाप मेला असं ना उलटे होते पालते झाले पुढचं पाणी कमी झालं आता मागचं वाढायला लागलं मागचं वाढायला लागल्यानंतर आता परत देवानं सांगितलं आता काय अडचण म्हणले या जगात लय पापी लोक आहेत माझ्यात येऊन स्नान करतात मला मलिन करते. देवा फक्त तुझ्या चरणाचा स्पर्श होऊ दे तुला वाट मोकळी फक्त पाय बाहेर काढला अंगठा नदीच्या पात्र नवीला मुष्ट नवीला मुष्ट नवीला मुष्ट पुरं चढला आचाट त्याशी लावीला केव्हा त्याने लावीला अंकुष्ट पायाचा अंगठा घेतला लावला वाट दिली यमुने यशोदेजवळ भगवान श्रीकृष्णाला ठेवलं. तिकडली माया आणली इकडे आणल्याबरोबर रडे माया करे आकांत मायेनं कालवा करायला सुरुवात केली. तेवढ्या सगळे जागे झाले कंसानं उचलीन गरगर फिरवणार तेवढे ते हातातून सतकले. तुझं लागी एकदा टाळी दे यांच्यासाठी. एकदम परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट प्रमाण काय यायचे नाहीत बॉस परफेक्ट पुढे लाईनीने चाललाय. तुझं लागी वदी उपजला
मजा आधी मला काय मारतो तुला मारणार आहे तिकडे वाढायला लागला यशोदेजवळ जा. आतापर्यंत का राक्षसांचं चरित्र मी कीर्तना सांगितलं नाही, तिकडला भाग बाजूला ठेवतो, माझ्याकडे हेच सांगाय वेळ पुरायची नाही. इकडे येतो यशोदेजवळ. यशोदेवजवळ भगवान श्रीकृष्ण खेळतायत. पहाटेच्या 4 वाजल्या तर नंदराजाची बहीण सुनंदा त्या यशोदेच्या रूमकडे चालली. महिला मंडळ जुन्या काळात बाळणपणाचं काम कोणाकडे असायचं? नवऱ्याच्या बहिणीकडे. पुरावाय चोखोबाची बहीण झाला क्षारंगधर, वहिनी उघडा दाबायचं. लाजायचं काय तर बाई? आजी इकडे बघा. आजी आता तुमचा नंबर पहिला जर घेतला तर कमीत कमी शेवटच्या मावशीचा नंबर याला उद्याची सकाळ होईल, सकाळ. आणि उद्याच्या सकाळ होईपर्यंत माझ्या वारकरी संप्रदायातल्या गाथ्यातल्या गवळणी पाटेत, माथ्यातल्या नाहीत, तेवढ्या घेऊ शकतो. पण 2-4 आम्ही सगळेजण मिळून घेतो. तुम्ही फक्त ऐका. आता देवाला बघायला सुरुवात झाली सकाळी 8 वाजता. आणि पहिली गवळण गेली. पहिली अशी एक मुठभर सोनं घेतलं त्यांनी. किती? काय? कोणी? सोनं? होय, सोनं. आताच्या काळात मुठभर. हा, सोनार बाबा आताच्या काळात मुठभर नाही. आताच्या काळात 1 ग्रॅमांची वाला आराम. आता तोळ्या बिळ्या बोलायचं नाही. आता तोळा म्हणलं की गाड्याच्या पोटात मोठा गोळा येतोय. सोपं वाईट 1.5 लाखाचं खाली तर येईनाच बुवा. गेलता चांगला पुढं पण परत रिवर्स मारतोय युद्धामुळं. पण आता फक्त 1 ग्रॅम ज्वेलरी. आता बेंटिक्सवर खेळायचं, सोनं बिन नाही. आणि महिला म्हणलं तुम्हाला लईच आवडतो बुवा सोनं. म्हणजे नवऱ्यात जीव कमी तुमचा, पण सोन्यात लई जीव. म्हणजे कसं माहिती का ते हाल्या माहिती का? मसाड. ते मसाड लय पळायला लागलं का त्याच्या गळ्यात लोढणा घालतात लाकडाचा असा. मग ते आर्या येतं, आर्या दामान चालतं. तसं तुमच्या गळ्यात सोन्याचा लोढणा करून घातला ना, तुम्ही लोढण्याच्या वजानं वाकून मारताल पण सोनं नाहीत काढायच्या. पण ऐका, अरे काय करतात तुमचं तोळ सोन्याला? अरे काय करतात तुमचं तोळ सोन्याला? एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मण्याला, एका तुळशीच्या घाला. उद्धार झाल्याशिवाय राहायचं नाही. कारण आवडे देवाशी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवाला वैष्णवाचा. अजून 2-4 वर्ष हाना पण घाला माळा. मी लगेच घाला म्हणणार नाही. ढील दे बाबा, ढील म्हणून थोडी ढील देतो, पण घाला खरंच घाला. नाही तर मग मेल्यावर 5 मिनिटात आंघोळ घातल्यावर जाळाच्या टायमाला तुळशीचा पाला घालतात तोंडात, देव पवित्र व्हा म्हणून. होय पीटी मास्तर? आयुष्यभर ह्यांनी नळ्या हाडकच हाणली आणि मेल्यावर त्या तोंडात तुळशीचा पाला टाकायचा. तुळशीचा पाला नाही टाकायचं मेल्यावर. कोंबडीची पकड कोंबायची खंमर. आयुष्यभर तो तीच झपकावलंय ना. हे खरंच घाला. मरायच्या आधी एकदा तरी माळ घाला. लय नसलं जमल तर आठवडाभर आधी मरायच्या आधी माळ घाला, मग मारा. कमीत कमी इथं आपल्या हृदयाला तरी त्या माळाचा स्पर्श होऊ द्या. स्पर्श घाला माळा लगेच ना. तुम्ही म्हणाला का सगळ्यांचा माळ दान काय का काय? घातली पाहिजे त्यात दुमत नाही, पण ज्याच्या त्याच्या सवडीनं घाला. काय जाग्या व्हायचं नाही मला, त्याचं जायचं. हा, आता जरा पुढं चालतो. काय चाललं होतं? हा, मुठभर सोनं घेऊन गेले. होय, सोनं म्हणलं कसं लक्षात राहतं? मुठभर सोनं घेतलं. अहो मुठभर काय बाबा, आखी देवाची द्वारका सोन्याची होती. मुठभर सोनं घेतलं, देवाच्या अंगावर ओवळलं, देवाच्या चरणावर ठेवलं, देवाला बघितलं, कृतकृत्य झाली, बाहेर आली. आणि आता जरा पुढं चालतो. 100 नंबरच्या गवळीने विचारलं, होय ग काय भाग्य ग तुझं? योगी यांच्या ध्यानी ध्याताना थोडंशा हजारो वर्ष लोखंडाचं चण करून खाल्लं. त्यांच्या स्वप्नात नाही ग तो देव, तो सगळ्यात पहिल्यांदा बघितलं. काय भाग्य असेल ग तुझं. पण सांग ना, माझा नंबर यायला अजून कमीत कमी 2 तास टाइम आहे, पण तू त्या देवाला बघितलंय. म्हणते तर राजाचा मुलगा आहे, साक्षात जगाचा मालक आहे. सांग ना ग कसा दिसला? तिनं वर्णन लय गोड केलं. मी त्याला पाहिलं, पण पाहिल्याबरोबर मी माझं सगळं देह भानाचं विसरून गेलो. पाहिला पाहिला नंदाचा नंद मे, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंद मे.
पण देवाला बघितल्याबरोबर मी माझी जातही विसरले, मी माझे कुळही विसरले, मी माझे गोतही विसरले. याती कुळा माझे केले हार कोणी, याती कुळा माझे केले हार कोणी. श्रीरामला वाटली आडुळे, श्रीरंगा वाटले वा गोर याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचून आणून येणे. किती वेळ शिकवाल मज मेळ वेळा, हरीने माझे हरिले चित्त भार वित्त. आता बसलाय वेळ पुढे चाललाय. सगळ्या गवळीने देवाला बघायला जायच्या. बरं देवाला बघायला जाणाऱ्या गवळी MH20, MH25, MH30, MH35, MH40 हे काय कुठल्या तालुक्यांच्या गाड्यांचा पासिंग नंबर नाही. या वयाच्या सगळ्या पोरी देवाला बघायला जायच्या. सकाळी परत माघारी, दुपारी परत माघारी, संध्याकाळी परत माघारी. नेमकं एक MH95 असं चौकात तिसऱ्या मजल्यावर राहत होतं. तिनं बघितलं MH95 म्हणजे कळलं ना, 95 वर्षाची म्हातारी. तिनं बघितलं पोरी सकाळी इकडे जातात परत माघारी येतात, दुपारी इकडे जातात परत माघारी येतात, संध्याकाळी इकडे जातात परत माघारी येतात. नेमकं काय झालंय ग म्हणावं. काठी घेतली, काठी टिकीत, काठी टिकीत, काठी टिकीत अशी चौकात आली आणि पुरी लाडू आली. ए पुरीनं अगं जात आहे कुठं. ए म्हातारी हो बाजूला. अगं पण जात आहे कुठं. अगं नंद बाबाला पोरगा झालाय माहित नाही काय. टुनकनच उडी मारली त्या MH95. कारण किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात परत काठी टिकीत, काठी टिकीत, काठी टिकीत तिसऱ्या मजल्यावर गेली. आणि योगा घेऊन तिचं नाव होतं मालू आणि तिच्या बापानं दिलं तिला लग्नात जुना शालू. आता ती जुनं शालू लय भारी राहायचं. कारखाना भरून चाललेले ट्रॅक्टरा, बैलगाड्या, भोंग ती सगळं ती जुन्या काळात ते रिक्यू राहायचं. आता छपील आलं. छपील एका धुण्यात कलर गेला. आता एका धुण्याच्या पुढे टिकत नाही ती शालू. आणि नेमका ती मालू आनंदाच्या भरात निसली उलटा शालू. बरं एवढंच नाही, अख्खा मेकअप उलटा केला आणि मेकअप उलटा करून परत काठी टिकीत, काठी टिक. आता ती तुम्हाला सगळ्याला माहिती, पुतळ्या डोरलं. माझ्याकडची वेळ जरा पुढे चालली. काठी टिकीत टिकीत टिक म्हणायचं. हां काठी टिकीत, काठी टिकीत, काठी टिकीत, काठी टिकीत अशी चौकात आली. आणि पोरी नेमक्या आल्याबरोबर तिचं सुंदरते ध्यान आलं. सुंदरते ध्यान म्हणजे कळतं का, मालक. त्यानं बघितलं, म्हणलं आपलं कॅलेंडर निघालंय कुठं बुवा. जायना का जायना पण कॅलेंडरने म्हणला मेकअप उलटा केलाय तो सुईचा करायला पाहिजे. ए म्हातारी निघाली कुठे. म्हाताऱ्या गब्बस. गावातला सप्ताह असला आला चाडवा, पाहुण्या रावळ्याचं लग्न असला आला चाडवा. आज तुझं ऐकत नसते जाऊ दे. अगं जा पण मेकअप उलटा झालाय तो सुईचा कर ना. त्या MH95 काय गोर उत्तर दिलं. अख्खं माझं कीर्तन विसरा, फक्त एवढ्या एका मिनिटाचं उत्तर गोर घेऊन जा. ऐका ना, तुम्ही सांगितल्यानंतर लक्षात आलं मेकअप उलटा झालाय. पण अहो शत गणिले ते अर्धरात्र खाय. 95 वर्षाचं आयुष्य गेलं हो. राहिलं किती सांगता येत नाही. कदाचित एखादा सेकंद पुढचा येईल, एखादा क्षण पुढचा येईल आणि मी मरल. आणि जर मेकअप सुईचा करायच्या नादात मी मरण बघ पावले ना, तर त्या कृष्णाला बघायचं राहून जाईल. आणि जर त्याला नाही ना बघितलं, जन्म सफळ होणार नाही. कारण तुका म्हणे जन्मा आयाचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. आणि आपल्याही जीवनात तसंच असावं. तिकडलं जाऊ द्या, पण इकडं सांगेल आपल्याही जीवनात त्या भगवंताचं नाव धारण करा. आपल्याही जीवनातली सगळी संकट दूर होऊन आपण भगवंतापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. जागेवरती तो नवरा न बायको ती दोघंही गेली. भगवान श्रीकृष्णाला बघितलं. सगळ्यांनी भगवान श्रीकृष्णाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर सगळ्यांच्या मुखातून एकच शब्द आला, बस. याच्यापेक्षा जीवनात दुसरं काही सुख आम्हाला नको. आम्ही त्या देवाला बघितलं, आम्हाला सगळ्यांना सुख प्राप्त झालं. अभंगाचं पहिलं चरण. गोडीचा सुखा, गोडीचा सुखा, आग गोडीचा सुखा, गोडीचा सुखा,
देवानं चित्त चोरायची कामं चालू केले. जरी इकडून ये दाखवलं असलं तरी दुपतं तरी त्यानं फक्त चित्त चोरली प्रत्येकाची. ऐका, देवानं चोरीचा धंदा चालू केला. आता सगळ्याच गवळणी यशोदेच्या दारात आल्या. यशोदेला सांगितलं, ए यशोदे, अगं आम्हाला बी पोर आहेत पण आमची लय बरीत, पण तुझं लय पिलिंदर काटे ग. कुठं अंगावच बसतंय, काकावच बसतंय, पप्याच घेतंय, असलं कुठं पोरग असतं का काय बाया? हे लय पोरग बिलिंदर आहे बघ तुझं, असलं पोरग नाही. अगं लय खोड्या करते. माझं तसं नाही. माझं कसं आहे, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसतंय गोजीर वागे, काही सांगता घराने गे गोकुळच्या नारे, तुम्ही लपून याचा भोवरा गे, आळवेता शारंगधरा, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी, तुम्ही बाळा घरच्या बागे गोकुळच्या नारी. माझं तसं नाही. माझं कसं आहे, बाळ सगुण गुणाच्या. माझं वाटतंय तसं ना, पकडून आणा. एक गवळण जरा श्रीमंत घरची होती, दांडगी होती. ती म्हणली त्याला म्हणाव, कुणाच्या नादी लागशील गरीबाची, आपण आपल्या नादी लागून जाऊ. आणि जरी तीळ मात्र होय अभिमान, त्या देवाला मेरुतुल्य पृथ्वी समान बहार झाल्याशिवाय राहत नाही. देव म्हणला, ए पेंद्या घी घर नंबर टिपून. असं कुणी बी आपल्याला चॅलेंज करायला लागलं मग आपली संस्था डबगायला येईन. म्हणले घी बरं घर नंबर टिपून. घरी गेले दही दुखतं, खाली निघताना लक्षात आलं चॅलेंज माझ्या घरी ये. देव म्हणले ह्याची जिरवायची म्हणजे जिरवायची. नेमकं तिच्या नवऱ्याची दाढीने ह्याच्या विणीची गाठ बांधली. बाहेर आलं. सकाळचे 8 वाजल्या तरी दरवाजा उघडाना. शेजारची म्हटली, सकाळ पाटील तर पहाटे 4लाच उठायचं. मी याला काय र थकी तर पहाटे 3लाच उठायची. गचकली बिचकली. इथं नाव असतील तर उगा जवळ घेऊ नका अंगावर. मी फक्त सांगतोय उदाहरणाला. कसं काय आज 8 वाजल्या तरी दरवाजा उघडाना. सगळी गेली, हाका मारायला सुरुवात केली पण दरवाजाच उघडाना. ह्यांनी मग आता मध्ये दरवाजा मोडला पाहिजे. दरवाजा तोडला. आत बघितलं तर ह्यो तमाशा. ह्याच्या दाढीची तिच्या विणीची गाठ. सोडाय गेले सुटाना, कापाय गेले कापाना, जाळाय गेले पेताना. म्हणले हे पराक्रम भगवान श्रीकृष्णाशिवाय कुणीच केला नसेल. चला म्हणले दारात. पण आता दारात जायचं म्हणलं ह्या दोघाला तसंच न्यावं लागेल ना. बरं, गडी होता 3 फुटाचा आणि बाईक होती 7 फुटाची. आता बाबा चौकातून अशी वरात ह्या दोघांची निघाले. वरात कशी निघाली असेल ऐकायची का थोडी? द्या थांब. गवळण गरगर गिरक्या मारी गवळी गवळण गरगर गिरक्या मारी गवळी वरवरदारी, गवळण गरगर गिरक्या मारी गवळी वरवरदारी, गवळी वरवरदारी करी, गवळी वरवरदारी करी, गवळी वरवरदारी करी, गवळी वरवरदारी करी, गरगर गिरक्या मारी गवळी वरवरदारी करी, गवळण गरगर गिरक्या मारी गवळी वरवरदारी करी. गवळण गरगर गिरक्या मारायची. गवळी दाढी वर 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 करायचं. वरात यशोदेच्या दारात गेले. हाक मारले, यशोदे म्हणती ना माझा तसा नाही. बघ यांनी कुठे ना काय केला. ये बाहेर. काय बोंबलत फिरणारी नव्हती. प्रेमानंद महाराज माहितीत 2 किडण्या नाहीत बाबा, 2 किडण्या. फक्त ते सांगतात माझी किडनी माझी राधा नाही. याच्यापेक्षा राधेचा पुरावा काय द्यायचा तुम्हाला? आणि देव असल्याचा पुरावा काय द्यायचा? याच्यापेक्षा बी अजून पुरावा लागत होता लोकांना. लय अधिकार मोठा राधेचा होता. आम्ही राधा सीता फार फार काही बोलायला लागलो त्यांना. नको नको ते बोलायला लागलो. चला माझ्याकडे वेळ नाही ते सांगायला. त्याला संध्याकाळचं कीर्तन मोकळ्या पटांगणात पाहिजे मग ती मजा येते. आज मी बांधलोय जागे होतो. हां काय चाललं होतं आपलं? हां हां दाढीची गाठण. हां ए देवा तुझी थट्टा तुझी मस्करी रीत काना ही बरी नाही ही बरं नाही देवा. एक तुझ्याशिवाय आम्हाला बी करमत नाही आणि आमच्याशिवाय तुला बी करमत नाही. पण असल्या थट्टा बऱ्यानं लोक लय तमाशा करीत येत रे. अहंकार गलीत झाली. देवाला शरण आली. देवानं गाठ सोडली. आता घरी गेली. आता शेवटची खोडी सांगतो. एक गवळण कटाळलीच. म्हणली राहायचंच नाही आपल्याला. नकच केलंय म्हणली. काय केलं नवरा जाम केला. नवऱ्याला सांगितलं गावात राहायचं नाही. नवऱ्यानं गाडी झोपली. त्यात सगळं बारदाना टाकला आणि गाडी चालायला सुरुवात केली. अशी नेमकी गाडी डोंगरात गेली 2-3 किलोमीटर. आणि डोंगरात गेल्याबरोबर योग माईनं देवानं तिला ताण लावली. तिनं सांगितलं अय मालक पाणी आणावं लागतं. तो मला हिथं चितपाखराला प्यायला पाणी नाही. पाणी आणून कुठं आणावं लागतंय म्हणलं. नाही तू मरत असते म्हणलं. त्यानं शिपाई घेतले. शिपायावर ज्यूस सोडलं. बैल बाजूला बांधली आणि पाणी आणायला गेलं. पण पाणी घेऊन येऊस तर कृष्णानं तिच्या नवऱ्याचं रूप धारण केलं. बहुरूपी झाला म्हणजे सध्या लय बहुरूपी. कृष्णानं तिच्या नवऱ्याचं रूप धारण केलं आणि नवऱ्याचं रूप धारण करून तिथं आलं. ती पाणी घेऊन आणि तिला पाणी पाजलं. ऐक ही पाणी. पण एक लक्षात ठेव ह्यो भाग असा आहे. या भागात सगळी माणसं सारखीच दिसतात
आता एखादा येईल म्हणाल तू माझी बायको आहे, मी तुझा नवरा आहे, तो नाही म्हणायचा. हा म्हणली मोगलाय माजली का, हाणायची नाही का, शँडल नाही का माझ्याकडे उचूच टाचाचा. अशी देवानं जाम केली, पाणी पाजलं बाबा आणि गाडी चालू केली देवानं. आणि नेमकी गाडी अशी पुढं अर्धा किलोमीटर गेल्यावर जी ओरिजिनल पाण्यानं गेलता का नवरा, तो पाणी घेऊन आला. आणि त्यानं बघितलं, अयो म्हणलं गाडी बायको. लांब बघितलं तर मला गाडी चालली, पळत पळत गेलो गाडीच्या मागं. ऐ बायको मी नवरा आहे. ती म्हणली शँडल आहे. गाल लाल करीन. अयो म्हणलं मला मला झालं काय म्हणलं. मला ड्रायव्हर कोण आहे, पुढच्यानी मागं ओळून बघितलं. अयो म्हणला सेमच, जुला भाऊ नाही, सावत्र भाऊ नाही, चुलत लांब लांबपर्यंत म्हणलं आपल्याला भाऊ नाही ना, आपला डबल रोल कस काय बा. नेमका कृष्णाला खाली वडलं. थांबा थोडं थांबा, कालवा नका करू. नेमकं कृष्णाला खाली वडलं, खालीवरून कृष्णाच्या छातीवर बसले, दोघाची भांडणं चालू आहे. तेवढ्यात भगवान श्रीकृष्णानं तिसरं रूप धारण केलं तिच्या नवऱ्याचं. परत गाडी चालू, दोघांना ओढून बघितलं, म्हणजे दोघाच्या भांडणात तिसऱ्या चालू. परत अवसान घ्यायला गेले. त्याचे बॅट बॉल टाकणारे बघा, चेंडू टाकणार अवसान घेतं. नग म्हणला नग, परत डबल फिरून आलं महाराज. ते बसलंच खाली, खालीच बसलं. म्हणला नगच म्हणला बचेंगे तो और लढेंगे, पण ह्याच्या नादात मेल्यावर करता काय. म्हणला मेलं तर बरं, पण हात पाय मोडलं तर दुसरी नाही, संभळायला काय नाही. नग म्हणला त्याला देऊन टाका बायको, मी दुसरी करतो म्हणला. आता भगवान श्रीकृष्ण नंबर आला. भगवान श्रीकृष्ण आता काय देव आहे, हे काढला पाय फक्त तिकडे ठेवला, उडी पलीकडे गेली. म्हणले बायको. नंदबाबा म्हणले रट्टा आहे रट्टा, निघ घरी. मला माहिती आहे पराक्रम माझ्या पोराशिवाय कुणीच करू शकत नाही. जा म्हणले. घरी गेल्याबरोबर ह्याला सांगितलं तुझी बायको ओरिजिनल घेऊन जा, पण परत कृष्णाच्या नादी लाग नको. फिरून आला कृष्ण आडवा दोघाला. ऐ गाव सोडायचा विचार केला, फक्त नवरा झालतो. परत काय काय घरी मेळ लागू द्यायचो नाही, गप मारायचं. गाव सोडायच्या नादी लागायचं नाही. आणि तू जर गाव सोडून गेले तर आपल्याला पाटील कोण म्हणायचं, मालक कोण म्हणायचं, गप मारायचं गप. अहंकार गले जरी देवाला शरण आली, देवाना एक नाही अशा अनेक खोड्या केल्या. आणि आता खरंच यशोदेला कळलं माझं पोरग खोड्या करायला लागलंय. आणि मग कृष्णाला सांगितलं देवा आता तुझी शाळा चालू करायची. भगवान श्रीकृष्ण सगळ्या गोपाळ सांगितलं, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, रानात या, तुम्ही वनात या. सगळेजण आले. आता पोरं एकत्र आल्यावर पोरं गप बसणार आहे. पोरांनी खेळ सुरू केले, पण कोणते. माणसं खरंच लय भारी आणली ती बरं का तुम्ही. अशी जो माणसं कीर्तनाला साठीला ठेवली ना, आमच्यासारखी महाराज कमीत कमी 5 वर्ष जात जगतील. नाही तर काय कायला मिळच लागत नाही. काय म्हणतोय बाबा, एक बी प्रमाण माझ्या वाट्याला येऊ दिलं नाही. सगळं राणं हाणलंय त्यांनी. खरंच भारी. एकदा टाळी वाजवा सगळ्यांसाठी. आणि मी आधी सांगितलं होतं माझा घसा लय पॅक आहे बघ, गोळ्या खाऊन चालल्या सध्या कीर्तन. लय अवघड आहे. खेळ भवराग आणि नाना प्रकारचे खेळ चालू झाले. आणि खेळता खेळता बरोबर दुपारच्या 12 वाजत आल्या. आणि 12 वाजत आल्याबरोबर सगळ्या गोपाळांनी भगवान श्रीकृष्ण सांगितलं, देवा ए देवा, खांदी भार पोटी भूक,
काय खेळावयाचे सुख चला म्हणते आता आणा शिदोऱ्या, कुणाची रजगुणाची, कुणाची तमगुणाची, कुणाची सत्वगुणाची, त्रिगुणाच्या शिदोऱ्या आणल्या आणि त्या यमुनेच्या तीरावरती एकत्र केल्याने भगवान श्रीकृष्णाने सगळ्याला गोलाकार बसवलं आणि गोलाकार बसून सगळ्याची तोंडे एकमेकाकडे केली आणि देवानं सगळ्याला ताट बसा सांगितलं. बसा बरं ताट सगळे आता सगळे दिले अंग सोडा. थोडं हसा हसा, थोडं हसा हसा. देवानाचं स्मित हास्य सगळ्याच्या चेहऱ्यावरती निर्माण केलं, सगळ्यांना टवटवीत केलं आणि देवानं सगळ्यांनी एकमेकाच्या तोंडात त्या शिदुऱ्या घातल्या. भजन केलं तर उरलेली 23 तास 55 मिनिटं देव आपल्यासाठी राबल्याशिवाय राहायचा नाही आणि राबवतोही त्या आजच्या काळातही सिद्ध आहे, त्यात बदलच नाही. म्हणून फक्त त्या देवाचं भजन करा. एवढंच सांगून बी एखादं मला नाहीच भजन केलं, नाहीच देवाचं नाव घेतलं, मग आमच्या बापाचं काय जायचं, आपला बी आहे सांगायचा धंदा, त्याचंच पैसे घेतो आपण. नाही तुम्ही ऐकलं तरी आपलं ठरलंय त्यात बदल, पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. उलट लय लांबून आलोय. रात्री रत्नागिरीला होतो कोल्हापूरला, रात्रीपासून 550 किलोमीटर 12 वाजल्यापासून प्रवास पूर्ण करून इथं पोहोचलोय. मी टाळण्याचा प्रयत्न करत होतो पण म्हणले महाराज लई प्रेमानं तुम्हाला बोलवलंय. म्हणलं चला येतो, मग काय होईल ते होईल. 3 ड्रायव्हर गाडीत बसून होते, जरा जाग्या हव्या म्हणून. आमच्या मुदलीत तोट नाही, पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. तुमची मुदल केरात जाऊन असं वाटत असेल तर देवाचं भजन करा आणि नाही भजन केलं तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही यम. बरं यमाला बसाय नीट नाही. जागवार, पजिरो, जीप, कंपासवाडी, बुलट, ठार, क्रिएटा, इनोवा, छोटा टी, टमटम, 4 चाकी टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमिटेराज, दूध, सायकल, मर्सिडीज, BMW, बेन्झ, रेडाय, हल्या आणि हल्यावर बसलाय मग यम पकड्या. आणि मग हातात चाबूक आहे, मारी ती तोडी ती झुडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुस आलं नाही त्या यमाशी करू ना. तप्तो भूमीवरी चालू होती. बाबा वर गेल्या असला हानी त्यात. मी बी अजून गेलो नाही, त्यामुळे मी बी अजून बघितलं नाही. पण ज्या दिवशी मी जाईल त्या दिवशी मला बी कळलं किती हानत्यात. पण आम्हाला नाही, जी भजन नाही ना करणार आहे लय रट्ट खाताला राहू तुम्ही. तुम्हाला मेळ सुद्धा लागायचं नाही वर गेल्यावर किती हानत्यात. तुम्ही आता काही म्हणा महाराज लोक ह्यांचा धंदा हे बोलत असतात पैसाठी, पण वर गेल्यावर तुम्हाला संतांची महाराज लोकांचीच आठवण होईल. सांगत होती भजन करा, आपण ऐकलं नाही. आणि अजून बी आमचा विश्वास नसेल, म्हणजे संतांवरती आमचा जाऊ द्या, पण संतांवरती विश्वास नसेल तर सोनू अयो तुझा माझ्या नसल भरोसा तर मरून बघ ना. दूध का दूध आणि पाणी का पाणी. मग वर गेल्यावर कळण किती हानत्यात. फक्त हानल्यावर आम्हाला सांगा येऊ नको, नाही तर आम्हाला बी बुताना हाडळ म्हणून कुणीकडे पळाव मिळ लागायचं नाही. म्हणून भजन त्याला सोन्याचे किनार दिसे रूप मनोहर, त्याच्या नजरेत तलवार.
राखी तो मेढर बाळूमामाच्या साथी राखी तो मेढर बाळूमामाच्या साथी राखी तो मेढर बाळूमामाचा राखी तो मेढर बाळूमामाचा छातीची बोलावं छातीची जगत वैभवशाली छातीची बोलावं छातीची जगत वैभवशाली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती सगळ्याचे हातवर पाहिजे सगळ्याचे ज्याला ज्याला राजांविषयी अभिमान आहे. इथं जाती धर्म सगळं बाजूला सोडा. छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जातीसाठी कार्य केलंय. संतांना यांना कधीच जातीत बांधायचं नाही. सगळ्याच्या हातवर जय 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 भवानी जय 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 भवानी जय 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 भवानी क्षत्रिय सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवान गुणवान शौर्यवान कीर्तिवान वैभववान जाणता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज राजमाता हिल्यादेवी जय हर ही सोप नाही. हे काही 500 घेऊन मतदान करणार रक्त आहे वय. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालेलं रक्त आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद आहे का? अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते, रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं. अरे ऐकून जा, वाऱ्याचा वेग जास्त नव्हता, वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नाही होता. असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही. आता प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला दान. शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची त्याशी नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्ती काय कल्पना युक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारला. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला आणि अशा या शामियान्यात दौलत दौलत आला सय्यद त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला होते जीवाची म्हणून वाचले शिवाजी. आणि निश्चित वेळानंतर अफजल खान त्या शामियात येऊन बसले आणि निश्चित वेळानंतर छत्रपती शिवाजी महाराज येताना दिसतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. महाराज म्हणले बेट्या नाही ना म्हणलास तर या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीतल्या लोकांचा इतिहास आहे. आणि आमच्याच मातीत येऊन आमच्याशीच मातमोरी करणाऱ्याची याच मातीत माती केल्याशिवाय परतत नाही तर नाव नाही सांगणार शिवबाबा. कान हात मारितो हसी कान हात मारितो हसी पूनम रंग हरी जिरा राजा खानाचा पुतळा बाहेर आला आणि खान जागीच गणपत्रान झाला. आणि अशा पद्धतीनं प्रतापगडचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये आम्हा हिंदूंचा विजय झाला. प्रतापगडचे युद्ध झाले लावली शिवच्या हिंदू मागला एकदा सगळ्यांनी हात वर करा, टाळी राहू दे, हात वर करा. आता आमच्यातला आवाज कोणाचा यायचा नाही, आपला किती येतोय बघू, किती अभिमान आहे आपल्याला बी बघू ना.
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शिवासनाधीश्वर राजाधिराज योगिराज नीतिवंत गुणवंत शौर्य कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय भवानी पुण्य श्लोक राजमाता हिल्या देवी की बोलो सियावर प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की बोला बोला बाळू मामाच्या नावानं. आता बाळूमामाचा एवढा मोठा भक्त आहे, बाळूमामाचा अख्खा गाथा माझा पाठ आहे. फक्त शेवटचं 2 वाक्य घेतो. भगवान बाळूमामाची शेवटची आरती घेताना बाळूमामाचा उल्लेख भगवान श्रीकृष्णाचा बाळूमामा केला जातो. बाळूमामा म्हणजे कलियुगातला महादेवाचा सगळ्या. अर्धे मिनिटं सांगतोय थांबतोय. 19 फेब्रुवारी शिवजयंती. बंद करायचं का नाही? हां बरं चला. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीचं माझं कीर्तन पुण्यात मावळलं होतं. जाताना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल माहीत असेल तुम्हाला पुण्यातलं. बाबा तिथं मी चेकअप केलं. काही आपलं ओंकार महाराज जगतापांनी मला तिथं पाठवलं होतं. म्हणजे महाराज तिथे एकदा चेक करा. मी चेकअप केलं तर माझ्या घशात गाठ झाली. ती गाठ नूडल्स झाली ती घशात बारकी. त्यांनी सांगितलं महाराज महिन्यात. खरं आहे महाराज महिन्यात ऑपरेशन करावं लागेल महिन्यात. म्हणलं बघू मग महिनाभर एवढा सीझन आहे तर काढू. म्हणलं मग काय अडचण नाही. बरं एवढ्या सीझनमध्ये बसायचं म्हणलं मला लय जाम व्हायचं. मग परत वर्ष कसं काढायचं बाबा. आणि नेमकं काल परवा येतं मी मागं तुमच्या वजनापूरला आलतो परवा दिवशी. हां वजनापूरला येत असताना त्यांना मी सांगितलं तुम्हाला जमायचंच नाही आता सगळं अखेरीला आलं संपलं म्हणलं. पण ते म्हणले महाराज काही करा पण येताना दवाखान्यात दाखवून आणि कसं तरी आपण कीर्तन करा बुवा. लोक लय आशेनं तुमची वाट बघायला लागलेत. मग नगरला एक दवाखाना आहे त्या दवाखान्यात दाखवलं. त्याच्या आधी बी आमच्या बारामतीला एक मधने डॉक्टरांचा दवाखाना आहे. ते म्हणले महाराज घशात गाठ नाही विषय संपला विषय सोडून द्या. पण त्याच्या अगोदर मी मामाला सांगितलं मामा तुझा लई मोठं भक्त आहे म्हणलं. लोक माझी कीर्तन ऐकतेत बाळूमामा सांगतात म्हणून. पण ऐका ना देवा जर मीच आजारी पडलो माझ्याच घशाचं ऑपरेशन झालं तर लोक म्हणतील का ह्यो ज्या देवाचं वर्णन करतोय त्या देवानं ह्याला ते अनुभवलंय म्हणून सांगतो. म्हणून बाळूमामा सध्या खऱ्या अर्थानं बाळूमामाची भक्ती करा. बाळूमामा दिल्याशिवाय राहायचा नाही. मी तर एकच सांगेल माझं आयुष्य मी सगळं बाळूमामाला व्यतीत केलंय. त्या योगानं फक्त शेवटचे काही माझ्या गीतातले माझ्या कीर्तनातले बाबा आलेत. शेवटचं एक भजन होईल. हनुमंतराय आपले तर आहेत म्हणून हनुमंतरायचं भजन होईल आणि माझ्या कीर्तनाला पूर्णविराम होईल. तत्पूर्वी आधी विठोबा भजन होईल. विठोबा माये जाय. एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माई एक काजी नाथांनी पाये वंदी तशी माझ्या बारकरी संपदात. आणि दुसरी अनाथांची माई सिंधुताई सपकाळ परत अनाथांची माई नाही. पण आता देवानं जर मला त्याच मार्गानं घेऊन जायचं ठरवलं आहे बाळूमामाच्या आशीर्वादानं जर त्या मार्गाने मी जात असेल तर निश्चित ज्या दिवशी मरल त्या दिवशी तर मरावं लागणार आहे. ज्या दिवशी मरण येणार आहे त्या दिवशी आहे ना बाबा जावं लागणार आहे कुणी असलं तरी. पण ज्या दिवशी मी मरल त्या दिवशी जगानं म्हणावं या जगातला अनाथांचा बाप निघून गेला. याच्यापेक्षा जीवनात काही नको. रात्रीचा दिवसाची रात्र धडपड सगळी करतोय ती फक्त एवढ्यासाठी करतोय. खूप मोठं त्या ठिकाणी वैभव उभा राहताना तुम्हाला दिसेल. यात एकही शब्द खोटा वाटला तर माझं इंस्टाग्रामला अकाउंट आहे विकास महाराज देवडे नावानं 2 लाखाच्या आसपास फॉलोअर्स आहेत. तुम्ही कधीही बघू शकता महाराज खोटं बोलतात का खरं बोलतात तपासणी करा. वाटलं तुम्हाला विकास महाराजांचं कार्य चांगलं कुठतरी बाळूमामाचं मोठं संस्थान उभा करतायत. धाकटा आदमापूर उभा करतोय. अनाथाश्रम उभा करतोय. जाता जाता एकच विनंती असेल कधीतरी आपल्या मुलाला एखादी वही घेताना आपल्यामुळं गरीबाच्या मुलगाही एखादा वहीनं शिकला पाहिजे हे विचार आपला असावा. कधीतरी आपलं घर आपल्या मुलाला एखादा ड्रेस घेताना गरीबाच्या मुलालाही एखादा अनाथांच्या मुलाला एखादा ड्रेस असावा हे हेतून आपण जगावं. वाटलं तुम्हाला विकास महाराजांचं कार्य चांगलं आहे तर कीर्तन झाल्यानंतर मोजून 15 मिनिटं मी या ठिकाणी असणार आहे. वाटलं तुम्हाला त्या कार्याला आपली फुल नाही फुलाची पाकळी जावी तर निश्चित कीर्तन झाल्यानंतर मदत करा. नाही जमलं तरी नका करू कारण काही अडचण नाही. सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व म्हणून तर तो आपले स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. वाटलं तर निश्चित द्या नसेल कॅश तर ऑनलाईन पद्धतीनेही आमचे प्रमोदजी महाराज तुम्हाला स्कॅनर देतील. निश्चित मदत करण्याचा प्रयत्न करा. शेवटी एकदा सगळ्यांनी हात वरती करा. रंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बाल
बालपणी गेला सिद्धू सूर्याला धराया बाळपणी गेला तो सूर्याला धराया बाळपणी गेला तो सूर्याला धराया खादरली धरती धरधरला समाना एकमुखानं बोला बोला जय हनुमान एकमुखाने बोला जय हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान के सियावर प्रभु रामचंद्र भगवान की जय भगवान सुत हनुमान की ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल तोरी होतो तुम्ही भारी होई कडे वाहतीच्या धारा हरी दोहीच्या कोमरा भारी दोही कडे मुख पसरवणे कडे तुका म्हणे हाती तो मुनी नमोने तुम्ही भारी दोही कडे पसरवणे तुका 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 म्हणे हाती तुका हर दोही कडे हा कंठे धरिला कृष्ण म्हणे अवघात प्रकाश बोलिया ब्रह्मादिता उत्तम लोका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी मागणी ते तुझ प्रति